पुष्करच्या घोडे बाजारानंतर देशातल्या दुसऱ्या क्रमांकाचा घोडा बाजार म्हणजे सारंगखेड्याचा बाजार। या घोडे बाजारात देशाच्या कानाकोपऱ्यातून अश्वशौकीन आणि व्यापारी हजेरी लावतात। मध्य प्रदेशमधल्या स्टेट फार्म हाऊसचे हकमसिंह अंजना यांनी सारंगखेडा इथल्या घोडे बाजारात चेतक हा घोडा विक्रीला आणलाय। या घोड्याची किंमत तब्बल 1 कोटी रुपये आहे। आपण विचार करत असणार या घोड्यात असं काय आहे, तर त्याची उंची आहे 65 इंच। हा प्युअर मारवाड बीटचा घोडा असून त्याचा रंग पूर्ण काळा आहे। त्याच्यात सर्व शुभ लक्षण आहेत। त्याच्या कपाळावर राजतिलक आहे। असा घोडा दुर्मिळ मानला जातो। तो चालण्यात तरबेज असून नाचकामही करतो। प्योर मारवाड़ी नस्ल में ओरिजिनल जिसको कहते हैं ब्रीड वाला जानवर पचकल्याणी माता है, जैसे काला पचकल्याण है प्योर और शुभ घोड़ा है। ये मतलब अच्छा मतलब शुभ सब गुण है, संपन्न है इसमें। चेतक नंतर सारंगखेडा घोडे बाजारात सर्वांचं आकर्षण आहे ते वैजापूर मधल्या संचेती यांच्या राजवीरकडे। या घोड्याचं वैशिष्ट्य म्हणजे तो खास रेससाठी तरबेज करण्यात आलाय। घोड्याची उंची 64 इंच आहे। त्यात देवमन आणि कंठ ही शुभ लक्षण आहेत। त्याची किंमत 50 लाख रुपये आहे। घोड्यांची वैशिष्ट्य अशी आहे की आम्ही इथून 15 लाखापासून ते 50 लाखापर्यंत घोडे आणलेले। तो पंचकल्याणी घोडा आमच्याकडे असू शकतो। त्या मालकाचं ज्याच्याकडे आहे त्या मालकाचं तो 5 वेळा तरी कल्याण करतो। इतके महाग घोडे घेणं सर्वसामान्य अश्वशौकीनास शक्य नाही, कारण दिवसाचा त्यांचा खुराकही तसाच आहे। जसं हिवाळ्यामध्ये आपण वैयक्तिक घरामध्ये जो खुराक तयार करतो खारीक खोबरा तुपाचा, तो खुराक या घोड्यांना लावलेला आहे। आणि 5 लिटर दूध प्रत्येक घोड्याला 1 दिवसात लागतं। तूप लागतं 1 किलोवर। हा खर्च आहे, त्यामुळे त्याची किमती 15 ते 50 लाख रुपयांत ठेवलेली आहे। आजच्या आधुनिक जगात महागड्या आधुनिक लक्झरी कार खरेदी करण्यापेक्षा काही अश्वप्रेमी इतके महाग अश्व खरेदी करतात। हौसेला मोल नसतं असं म्हटलं जातं। हे या अश्वशौकीनांकडे पाहून खरं वाटतंय। प्रशांत परदेशी, झी मीडिया, सारंगखेडा, नंदुरबार। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।